छत्रपति शिवाजी महाराज के खिलाफ आपत्तिजनक बयान देने वाले प्रशांत कोरटकर पर राज्य सरकार कड़ी कार्रवाई करे। इस मांग को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट ने मुंबई के खारकोपर अमृतनगर सर्कल स्थित शिवाजी महाराज की प्रतिमा के सामने जोरदार विरोध प्रदर्शन किया। पार्टी कार्यकर्ताओं ने प्रशांत कोरटकर पर मकोका लगाने की मांग की। प्रशांत कोरटकर पर छत्रपति शिवाजी महाराज के खिलाफ अपमानजनक बयान देने और इतिहासकार इंद्रजीत सावंत को धमकी देने का आरोप है। कार्यकर्ताओं का कहना है कि ये बयान समाज में जाति तनाव फैलाने की कोशिश है, इसीलिए प्रशासन को इस पर तुरंत कार्रवाई करनी चाहिए, लेकिन अब तक सरकार की ओर से कोई ठोस कदम नहीं उठाया गया। विरोध प्रदर्शन के दौरान राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ताओं ने सरकार से तत्काल कार्रवाई की मांग की। छत्रपति शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराज की जय। याच्या संदर्भात आज तुम्ही या ठिकाणी आंदोलन करता। काय आहे की इतिहासकार इंद्रजीत सावंत साहेब यांना जी धमकी दिली त्या धमकीच्या संभाषणामध्ये प्रशांत कोरटकरनी जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढले ते आम्ही आता या प्रसार माध्यमावरती सांगू शकत नाही। जिजाऊंबद्दल जे काही चुकीच्या पद्धतीने त्यांनी संभाषण केले, जिल्ह्यांबद्दल ज्या पद्धतीने त्यांनी बडाया मारलेल्या आहेत, या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज असो किंवा छत्रपती शिवाजी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आम्ही सर्व उतरतोय। प्रशांत कोरटकरचा मुळात आम्हाला पुतळा जायचा होता, पण त्या हरामखोराला आम्हाला तर या प्रसार माध्यमावरती तरी शब्द वापरता येत नाही। जेव्हा आम्ही त्याला आम्हाला महाराष्ट्रामध्ये दाखवायचं नाही की काय कोण आहे हा, ह्याला एकतर याला जरब बसली पाहिजे, याला अटक झाली पाहिजे। अटक नाही झाली तर रस्त्यावरती उतरण्याची जी आमची आजपासून जी सुरुवात आहे ती महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये आम्ही करणार। एवढं या सरकारला आम्ही उद्देशून सांगतो। छत्रपतींचा अवमान वारंवार झालाय, म्हणजे छत्रपती महाराजांचा पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा पडला। या सरकारमध्ये या पद्धतीने जरी दुर्लक्ष झाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल बोला किंवा त्यांच्या पुतळ्यांकडे सगळे दुर्लक्ष झालेलं आहे। या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही रस्त्यावरती होतो। कालच प्रशांत कोरटकरला अटक झाली पाहिजे होती, पण प्रशांत कोरटकर माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देतो की आमचा तो आवाजच नाहीये, कुठेतरी एआयच्या तंत्रज्ञानाने बनवलाय। म्हणजे एवढी हिंमत येते कुठून? हे सरकार कुठेतरी त्याला पाठबळ घालतंय की काय? छत्रपतींचा अवमान करण्याचं हे धोरण जे आहे हे या सरकारच्या मनामध्ये आहे, अशा पद्धतीचा संशय आमच्या होतं। माननीय मुख्यमंत्र्यांचं नाव सांगतो तो की मुख्यमंत्र्यांचा कारभार आहे, मुख्यमंत्र्यांचा इथं वरदहस्त आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका केली पाहिजे की प्रशांत कोरटकरला तुम्ही अटक कधी करणार? तुमच्या पद्धतीने तुमच्या आजूबाजूला वावरणारी ही जी माणसं आहेत, छत्रपतींचा जे अवमान करतायत, आज कोण आहे प्रशांत कोरटकर? याचं मोठं एक याच्याबद्दल म्हणजे माध्यमांमध्ये एक चर्चा आहे की हा मोठं रॅकेट चालवतो, पोलिसांच्या बदल्या असो, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या असो। ज्या पद्धतीने याच्यावरती कुणाचा तरी वरद असल्याशिवाय एवढा बोलू शकत नाही। नेमकी आता भूमिका पुढे काय असणार आहे? कारण की अद्यापही त्यांच्यावर कोणी कारवाई झालेली नाहीये। महाराष्ट्रात अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात बोलण्याच्या याआधी देखील घटना घडलेल्या आहेत। अभिनेत्यांनी देखील अशा प्रकारे उद्गार काढले। काय वाटतंय सरकारला अल्टिमेटम द्यावं? सरकारला अल्टिमेटम आम्ही दिलेलाच आहे। आता बघा, आज आम्ही या विभाग स्तरावरती आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे अमृतनगरला, तिथे आज रस्त्यावरती उतरलोय आणि ही सुरुवात करतोय आम्ही। आम्हाला हे सहन होत नाही। लक्षात घ्या, हे अशा पद्धतीचं ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुगार, आता सोशल माध्यम एवढी प्रभावी झालेली आहेत की लहान लहान पोरं याच्यावरती सगळं ऐकतात की महाराजांबद्दल ज्या पद्धतीने त्यांनी बोललेलं आहे हे अतिशय निषेधार्ह आहे। त्याच्यावरती कायद्याने कारवाई झाली पाहिजे। कुठेतरी पुण्यामध्ये एका केंद्रीय मंत्र्याच्या नातेवाईकाला मारहाण झाली म्हणून पोलीस मोका घालतात। तुम्ही ह्याच्यावरती प्रशांत कोरटकरवरती मोका घाला ना, की अशा प्रकारे दंगल घडवण्याचा प्रयत्न, जातीमध्ये म्हणजे तेढ निर्माण करण्याचा। आता हे अनवर दळवी आमचे मुस्लिम समाजाचे आहेत, तरी पण छत्रपतीसाठी ते रस्त्यावरती उतरलेत। आमचे तालुका अध्यक्ष आहेत। मला असं वाटतं की अनवर दळवींनी पण आपल्या भावना व्यक्त कराव्या।